नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय मंगळ करी मंगल या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिष शास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत आणि हे सगळं कार्य घराण्याची ज्योतिषशास्त्राची जी परंपरा आहे ती खूप छान पद्धतीनं ते पुढे चालवत आहेत. माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर आहेत आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे. माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा सातत्यानं पुरवत असतात. माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी तुम्ही निश्चितपणानं त्यांचा अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्यांना भेटू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंगळ करी मंगल अशा पद्धतीचा आजचा आपला विषय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती खरंच मंगळ ग्रहाचा आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती प्रभाव असतो का आणि तो कसा? सर्वप्रथम म्हणजे प्रशांतजी सांगायचं झालं तर मंगळ हा ग्रह खूप पॉप्युलर आहे. म्हणजे या ग्रहाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे आणि आवर्जून विवाहाच्या वेळेला मंगळाचा विषय निघतो. म्हणजे की मुलाला मंगळ आहे का, किंवा त्यावेळेला ज्यावेळेला पत्रिका बघितली जाते त्यावेळेला विचारलं जातं मंगळ आहे का. म्हणजे मंगळाची एक पार्श्वभूमी जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु मानवी जीवनावर मंगळाचा इफेक्ट किती आहे हा जर बघायचं झाला तर सर्वप्रथम म्हणजे माणूस म्हणून आपल्याला व्याख्या बघावी लागेल. की माणूस म्हणून काय व्याख्या येईल, तर हाडामासाचा देह म्हणजे काही माणूस नाही. तर माणूस म्हणजे त्याचं मन, त्याचं बुद्धी, त्याचा अहंकार, त्याचे आचार विचार, त्याचं चरित्र, या सगळ्या गोष्टींवरती प्रामुख्याने जो इफेक्ट करणारा ग्रह असेल तर तो मंगळ पूर्णपणे इफेक्ट करतो. म्हणजे तुमचा स्वभाव, तुमचं मन, एखाद्या गोष्टीमधलं तुमचा असलेला उत्साह, एखाद्या कार्याप्रती तुमची असलेली चिकाटी, जिद्द, महत्त्वाकांक्षा, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मंगळावरती अवलंबून असतात. दुसरी गोष्ट म्हणजे की मानवाची सर्वात म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा. की आपल्याला अन्न 100% पाहिजे, वस्त्र 100% पाहिजे आणि निवारा पाहिजे म्हणजे वास्तू पाहिजे. या तिन्ही घटकावरती मंगळाचा पूर्णपणे इफेक्ट असतो. म्हणजे मंगळ पत्रिकेमधलं, कुंडलीमधलं स्थान बघून ज्योतिषी तुम्हाला तुमचे आहार सांगू शकतात की तुम्हाला हा पदार्थ आवडत असेल, किंवा तुम्ही तिखट खात असाल, किंवा तुम्हाला गोड आवडत असेल, एवढा त्या अन्नावरती इफेक्ट आहे. इवन दो तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे तुम्ही काय प्रकारचं अन्न खाता किंवा कुठल्या स्टँडर्डचं तुम्ही अन्न खाता हे सुद्धा तुमच्या मंगळाच्या पोझिशनवरनं माहिती पडू शकतं. वस्त्रांच्या बाबतीत पण तसंच आहे. तुमचा एक्झॅक्टली चॉईस की तुम्हाला डार्क आवडतात किंवा फेंट कपडे आवडतात किंवा कशा प्रकारचा तुमचा चॉईस असेल हा सुद्धा मंगळावरतीच डिपेंड आहे. आणि वास्तूच्या बाबतीमध्ये तर मंगळ अहम घटक आहे. की भूमी ही शेवटी म्हणजे वास्तू ही भूमीवरती असते आणि त्याचा कारक ग्रहच मंगळ येतो. म्हणजे कुंडली बघून ज्योतिषी सांगू शकतो की तुमचं वास्तूचं लोकेशन काय असेल, तुम्ही कितव्या मजल्यावर राहत असाल, का ग्राउंड फ्लोअरला राहत असाल, तुमच्या घराच्या जवळ काय असेल, म्हणजे ज्याला लँडमार्क आपण म्हणतो, हा सुद्धा त्याच्यावरनं सांगू शकतो. एवढं जे दैनंदिन व्यवहारामधल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पूर्णपणे मंगळाचा इफेक्ट असतो. त्याचबरोबर पुढे जाऊन संसार, संपत्ती आणि संतती या तिन्ही गोष्टी आहेत, ह्यासुद्धा मंगळाने कारक आहेत. म्हणजे मंगळाचा संपत्तीवर सुद्धा तेवढाच इफेक्ट असतो की एखादा माणूस श्रीमंत असेल तर त्याच्या पत्रिकेमध्ये मंगळाची पोझिशन त्या हिशोबाने असते. एखादा प्रॉपर्टीच्या बाबतीत अडकत असेल किंवा त्याबाबतचे प्रश्न असतील तरी ते सुद्धा मंगळावरतीच डिपेंड चालतं. संतती, मूल तुम्हाला होणं न होणं आणि झाल्यानंतर ते कशा प्रकारचं असणं, हे सुद्धा घटक पूर्णपणे मंगळावरती अवलंबून आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त संसार की जे आपल्याला माहिती आहे, वैवाहिक जीवन, दाम्पत्य जीवन, त्याच्यामध्ये मंगळाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे तर मेनली या सगळ्या गोष्टींवरती मंगळ कार्यान्वित असतो. आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर त्याचं आपण इंट्रोडक्शन बघितलं मंगळाबद्दल, ॲस्ट्रॉलॉजी काय म्हणते, तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मंगळाला सेनापती दर्जा दिलेला आहे. म्हणजे सेनापती दर्जाचा हा ग्रह आहे. म्हणजे उद्या राज्य चालवत असताना सेनापती हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. की सेनापती सगळे निर्णय घेत असतो किंवा राजाच्या सगळ्या गोष्टींवरती इम्प्लिमेंट जे आहे ते पूर्णपणे सेनापती करत असतो. तसं मानवी जीवनामध्ये सुद्धा याचं स्थान सेनापतीसारखं आहे. आणि बुद्धिबळामध्ये जसा वजीर आहे तसा मानवी जीवनामध्ये मंगळ आहे. की एक मंगळ जर मंगल असेल
तर तुमचं आयुष्य मंगल होऊ शकतं पूर्णपणे. आणि एक जर मंगळ तुमच्या पत्रिकेमध्ये डिस्टर्ब असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला खस्ता खाव्या लागू शकतात, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर मानवी जीवनावर सर्वात मोठा पडगा कुठल्या ग्रहाचा असेल तर तो मंगळाचा असतो पूर्णपणे. संसाराचा तुम्ही आता उल्लेख केला, वैवाहिक जीवनाचा उल्लेख केला. विवाहापूर्वी जेव्हा आपण पत्रिका बघत असतो तेव्हा आपण एक समाजामधली रूढी परंपरा पाहतो की मंगळ ग्रहावरती सगळ्यांचं लक्ष असतं किंवा त्या पद्धतीनं ते सगळं बघितलं जातं. तर खरंच ही आवश्यकता असते का? आणि जर पीडानाशक उपाय जर आपण म्हटले याच्यामधले तर ते काय असतात? प्रशांतजी, म्हणजे आवर्जून ज्या वेळेला विवाह करता पत्रिका बघतात, म्हणजे आता एक जनरल ट्रेंड असा झाला आहे की बस दोघांची शिक्षणं, त्यांची मॅच्युरिटी, तर डेफिनेट की आत्ताच्या याच्यामध्ये आपण कालाय तस्मै नमा त्याप्रमाणे चालायला पाहिजे की ह्या गोष्टींना वाव द्यायला पाहिजे. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या गोष्टींना वाव दिला आहे. किंवा आत्ताच्या याच्यामध्ये जेवढे बघणारे ज्योतिष आहेत ते सुद्धा म्हणजे की गणदोष असेल म्हणजे मनुष्य आणि राक्षस गणांचं, तर आम्ही स्वतः सांगतो की नाही, याचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करा. परंतु कुंडलीमध्ये मंगळ हा विवाहाच्या अगोदर बघणं खूप गरजेचं आहे. कारण मॅक्झिमम वैवाहिक जीवनामध्ये जसं आपण बघतो की दाम्पत्य जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात. मग की जसं संसारामध्ये न पडणं, डिवोर्स होणं किंवा त्यांची विभक्ती होणं किंवा त्यांच्या दाबोला राहणं किंवा संसारामध्ये दोघंजणं वेगवेगळ्या ठिकाणी राहणं, अशा चिकार गोष्टी त्याच्यामध्ये फेस करायला येऊ शकतात माणसाच्या जीवनामध्ये. परंतु याच्या व्यतिरिक्त असे सुद्धा योग आहेत की काही लोकांची लग्नच जमत नाही. असे योग आहेत की काही लोकांची लग्न जमतात आणि वारंवार मोडतात. म्हणजे एंगेजमेंट 2 वेळा झाली आणि दोन्ही वेळेला लग्न मोडलं. मग याच्या पाठीमागचं कारण लोकांना समजत नाही. तर याच्या पाठीमागचं कारण 100% मंगळ असतं. कितीतरी वेळेला असं होतं की विवाह झाल्यानंतर सुद्धा घटस्फोट होणं हे नॉर्मल गोष्ट आहे, परंतु त्याच्यानंतर पत्नी एक्सपायर होणं किंवा तिच्या आयुष्यामध्ये पती एक्सपायर होणं आणि वारंवार लग्न करायला लागणं. म्हणजे की असं सुद्धा असतं की पहिलं लग्न झालं त्यानंतर ते 6 महिन्यात संपलं, मग दुसरं लग्न झालं तेही 6 महिन्यात संपलं, मग तिसरं लग्न झालं ते वर्षभर टिकलं तेही संपलं. मग अशा वेळेला ज्यावेळेला चौथ्यांदा पुन्हा बोधल्यावर चढायची वेळ येते त्यावेळेला तो काय खेळ नाही आहे ना की तुम्ही एकदा हारले आणि पुन्हा जिंकले. तर त्यावेळेला त्या माणसाची मानसिक अवस्था काय असेल किंवा त्याचं संसाराच्या बाबतीमध्ये किंवा इन जनरल फॅमिलीच्या बाबतीत काय ओपिनियन होईल. तर या सगळ्या गोष्टीचा विचार विवाहाच्या पूर्वीच करता येऊ शकतो जर तुम्ही मंगळ तपासला तर, मंगळ तपासून घेतला तर किंवा चांगल्या ज्योतिषाचं ओपिनियन घेतलं तर. आणि विवाहाच्या पूर्वी 100% याच्यावरती चांगले उपाय आहेत की जे उपाय जाणून तुमचं एकच लग्न होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात की जसं संतती आणि तुमचा संसारही चांगला होऊ शकतो. परंतु जर एक लग्न तुम्ही केलं मग त्याच्यानंतर त्या शृंखलेमध्ये तुम्ही अडकून पडता आणि मग त्याच्यानंतर पुढचे उपाय मिळणं म्हणजे की एक प्रकारे बघितलं तर पहिलं एकदा पाऊल पडलं ना की पुढच्या रस्त्यावरती माणूस चालू राहतो. कधी कधी असं होतं की त्याचे 2 विवाह झाल्याच्या नंतर मग तो चांगल्या ज्योतिषाकडे जातो किंवा त्याच्या कर्मप्रारब्धामुळे काही साधना उपासना त्याला चांगली मिळते आणि तो त्याच्यामध्ये मग पुढे तरतो. पण सुरुवातीलाच जर हे स्पीड ब्रेकर अवॉइड करायचे असेल, सुरुवातीलाच हा प्रॉब्लेम जर काढायचा असेल तर 100% मंगळाच्या बाबतीमध्ये ओपिनियन घ्यायला पाहिजे. आणि विवाहोत्तर म्हणजे की आता विवाह झाला आहे आणि विवाह झाल्याच्या नंतर एकाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे, म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे, म्हणजे जे वधूवर दाम्पत्य जीवनामध्ये आहेत त्यांच्यामध्ये प्रशांत म्हणजे की अगदी सॉफ्टली जर आपण बघितलं की जसं याच्यामध्ये प्रीतिषडाष्टक योग, मृत्यूषडाष्टक योग येतात की मृत्यूषडाष्टक योगामध्ये 100% मृत्यूतुल्य संकट किंवा आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यामध्ये थोडा सौम्य आपण प्रीतिषडाष्टक योग बघू. म्हणजे तर या योगामध्ये असं असतं की आता समजा लग्न झालं आहे आणि मग त्याच्यामध्ये मुलीला मंगळ आहे आणि मुलाला मंगळ नाही, तर थोडंसं उदाहरणासकट सांगतो. म्हणजे की माझं जसं प्रॅक्टिसमध्ये समवयस्क मुलं ज्या वेळेला येतात बघायला तर त्यावेळेला एक हे होऊन जातं, फ्रेंडली रिलेशन होऊन जातं. आणि त्याच्या याच्याप्रमाणे म्हणजे की असं 2-3 वर्ष टचमध्ये असलेला आणि खूप जवळचा चांगला मुलगा होता. त्याचंही सुदैवाने नाव प्रशांतच आहे. आणि त्यांनी पत्रिका दाखवली की असं असं माझं लग्न जमलं आहे, माझ्या ऑफिसमध्ये जी कलिक आहे आणि तिच्याबरोबर मी मॅरेज करणार आहे, आमच्या घरनंही काही प्रॉब्लेम नाही, तर एकदा कुंडली नजरेखालनं घाला. मग पत्रिका बघितली आणि मी सडनली म्हटलं की अरे हिला मंगळ आहे म्हणून आणि हा प्रीतिषडाष्टक योग होतो आहे. तर म्हणला गुरुजी तुम्ही मला काहीतरी सांगू नका, आम्हाला लग्न करायचं आहे आणि मला काही प्रॉब्लेम येणार नाही एवढं बघा. म्हणलं कल्याण वस्तू, काही प्रॉब्लेम नाही, खरंच तू म्हणतोस तसं हो की तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नको. आणि मग यांनी मंगळ म्हणजे की सगळं सोडून विवाह केला. आणि विवाह झाल्याच्या नंतर ज्यावेळेला पहिले ते खरेदीला म्हणजे हनीमूनच्या खरेदीला ज्यावेळेला गेले त्यावेळेला हनीमूनच्या खरेदीला गेल्यानंतर जसं मुलीला मंगळ आहे तर ती बोल्ड असणार एकदम, म्हणजे तिचे विचार ॲडव्हान्स असणार. आणि खरोखरी मंगळ ज्यावेळेला बोल्ड पोझिशनमध्ये असतो किंवा मांगलिक असतो त्याच्या वेळेला त्याला 100% हे बघायची गरजच नसते, म्हणजे की समाज माझ्याबद्दल काय म्हणेल किंवा लोक माझ्याकडे काय म्हणतील, त्यांच्या हिशोबाने जग चालतं असंच त्यांना वाटत असतं. त्यामुळे तिने जाऊन जे ड्रेस काढले, हा म्हणला अरे हे ह्या कपड्यांवरती आपण फोटो काढले तर काय लोक काय म्हणतील, घरच्यांना काय वाटेल, असं तसं हे ते. आणि तिथे पहिली वादाला सुरुवात झाली. ती म्हणली लोकांचे काय घेणं नाही, मला जे आवडतं किंवा मला तुझ्याबरोबर जसं पाहिजे तसं मला म्हणजे वावरू दे.
मग त्या गोष्टीवर नाही झालं, मग हॉटेल बुक करण्यावरनं तो म्हणला एक चांगलं लॉज बघू, AC रूम वगैरे बघू. ती म्हणली लॉजला काय राहायचं, रिसॉर्ट बघतो आपण, हनीमूनला काय दरवर्षी जाणार आहे का, एकदाच जाणार आहे ना. आणि लव्ह इन फर्स्ट साईट, की पहिल्या साईटमध्ये जे इम्प्रेशन आहे ते पाहिजे म्हणून मग तिने रिसॉर्ट बुक करायला लावला. आता रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर पोझिशन अशी होती की हा आतमध्ये शिरल्यानंतर हा पहिले कुठे हिडन कॅमेरे नाही ना ते बघत होता. आणि जसं हनीमून पॅकेजमध्ये रूम वगैरे खूप छान चांगली सजवलेली असते, आणि हे मी त्याच्या सांगण्यावरनं सांगतोय पूर्णपणे. आणि ती सगळे त्याचा एन्जॉय करत होती आणि हा इकडे तिकडे कॅमेरे कुठे आहेत का शोधत होता. मग ती म्हणली काय झालं, मग याने सांगितलं असं असं. ती म्हणली अरे असं काय नसतं. आणि मग तिने त्याच्याबरोबर एन्जॉय करायला घेतला. मग नॉर्मली दोघांचं बोलणं झालं की जीवनाबद्दल काय व्याख्या आहे, काय उद्देश आहेत, किंवा काय तुला जीवनाबद्दल वाटतं. ते सगळे तिच्यावर विचार ऐकल्यानंतर फक्त डेव्हलपमेंट एवढीच झाली, याचे मला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनूनचे मेसेज यायला लागले. तर मी विचार पडला की अरे हा हनीमूनला गेला आणि मला गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग का पाठवतोय म्हणून. आणि तेव्हाच म्हणजे क्लिक झालं की हे मंगळाच्या ह्याच्यामध्ये आलं. आणि दुसरी अशी गंमत घडली की हे मार्केटमध्ये गेल्यावर तो म्हणला की ती म्हणली काहीतरी थ्रिल नाही तुला करावं असं वाटत की आपला हनीमून लक्षात राहावं असं. तो म्हणला हां काय करायचं सांग, काय आपण बोटिंग वगैरे करायचं का, किंवा पॅराशूटमध्ये जायचं का. ती म्हणले ते तर कॉमन आहे म्हणून. मग काय म्हणजे आपण आज बियर टेस्ट करूया. बियर टेस्ट करायचा विषय झाल्यानंतर याचे एवढे धावे दडाडले की यांनी मला फोनच केला की गुरुजी मंगळावर काय इफेक्ट आहे, म्हणजे मंगळ हा शांत करण्याकरता काही साधना वगैरे आहे का, याच्यावरती इफेक्ट करण्यासारख्या काही गोष्टी आहेत का. म्हणजे 100% आहे, तुला अनुभव यायला लागला का. तर म्हणलं मला अनुभव आला. हा फर्स्ट म्हणजे की मुलीला मंगळ असेल तर. असंच एक मॅडम होत्या ज्या वधूवर सूचक मंडळ चालवत होत्या, आणि त्यांच्या मुलीला त्यांनी मुलगा बघितला, म्हणजे वर्ष चॉईस केला की हा मुलगा खूप चांगला आहे आणि व्यवस्थित आहे, आणि त्याला मंगळ होता. मग त्यावेळेला मला पत्रिका दाखवली, त्यावेळेला त्यांना सांगितलं की मॅडम याच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून. ते म्हणले नाही गुरुजी, पण मला खूप मॅच्युअर्ड वाटतो आणि माझंही आत्तापर्यंत जवळजवळ 100-125 लग्न जमवलेत आणि ते सगळे संसार चांगले चाललेत, त्यामुळे मला गॅरंटी आहे. पुन्हा आपलं तेच होतं की कल्याण वस्तू. आणि मग त्यांचं मॅरेज झालं, आणि ज्यावेळेला ते हनीमूनला जाऊन आले आणि मुलगी पहिल्यांदा घरी आली, आणि मग ते सगळं तिने ज्यावेळेला आईबरोबर शेअर केलं, त्यावेळेला त्या इतक्या म्हणजे की अशा डिस्टर्ब झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी मला भेटायला आल्या की गुरुजी त्या जावयाची पत्रिका माझ्या व्यवस्थित एकदा बघा. म्हटलं हां मॅडम व्यवस्थित बघितले, त्याला मंगळ आहे, बाकी काही हे नाही. अहो कसला मंगळ, त्याचे विचार, त्याचे आचार, आणि आत्ता ती आली, मला रात्रभर झोप नाही लागली. मग त्याने ते हनीमूनचे असेच किस्से आहेत त्याच्यामधले सांगितले की असं त्याचे विचार आहेत, असं हे आहे. म्हणे गुरुजी नॉर्मली तुम्हाला सांगते, हे हनीमूनला गेले त्या माणसाने काय खरेदी करावी. आता माझी मुलगी म्हणली रजई घेऊया आपण, किंवा एखादा छान वॉलपीस घेऊया. हां मग काय घेतलं त्यांनी छऱ्याची बंदूक घेतली, खंजीर घेतलं त्यांनी. त्यामुळे मी एवढी घाबरली आहे ना. मी म्हटलं मॅडम नका काळजी करू, हे तर म्हणजे स्टार्टअप आहे, पुढे पुढे अजून अनुभव यायचा आहे. आणि मी तुम्हाला एवढाच ॲडवाईस करेन की तुमची मुलगी मॅच्युअर्ड आहे आणि तिला संसार करू दे, तुम्ही नका इंटरफेअर करू किंवा तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण मग नंतर त्या टेन्शनमध्ये त्यांचं कम्युनिकेशन वाढायला लागलं. आणि 6 महिन्यामध्ये हा मंगळ दोष आहे, तर मंगळ दोष याच्यावरती आला की आपण एक तर विभक्त होऊया, नाही तर मग आपण काहीतरी विचार करूया. त्याच्यामध्ये मग कॉन्सिलरला भेटणं आलं. मग कॉन्सिलरबरोबर मिटिंग झाली, तर मग कॉन्सिलरनी तिला प्रश्न विचारला की हे सगळे डिसिजन तू घेतेस, तू घेतेस का तुझ्या आईच्या सांगण्यावरनं घेते. ती म्हणली आईच्या सांगण्यावरनं घेते. मग तो म्हणलं की तू आईशी कम्युनिकेशन बंद कर, तुमचा संसार व्यवस्थित चालेल. आणि मग हिचं कम्युनिकेशन बंद झालं, आणि मग तिचा फोन येत नाही म्हणून मॅडम तिला भेटायला गेल्या. आणि मग भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही कॉन्सिलरकडे गेलेलो होतो आणि त्याने असं असं सांगितलं. तर आणि मी अनुभव घेतला, आता 15 दिवस माझं मजेत चाललं आहे, तर मी आता काय तुला फोन करणार नाही, तुला वाटलं कधी तर माझी खुशाली विचारायला फोन कर. मग तिकडनं आल्याच्या नंतर त्या एवढ्या म्हणजे की डेप्रिस्टेट झालेल्या की मला पत्रिका दाखवली आणि मला म्हणे आता माझीच पत्रिका बघा, माझ्या मुलीने मला असं सांगितलं. मी म्हटलं मॅडम मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही इंटरफेअर करू नका. म्हणे मग मी आता पुढे वधूवर सूचक चालवू की नको चालवू, एवढं डिप्रेशन त्यांना आलं. कारण एवढा डिफरंट त्याच्यामध्ये चालतो. कारण संसार म्हणला म्हणजे आपण एक व्याख्या केलेली आहे की रथाची 2 चाकं आहेत, नवरा आणि बायको. आता एक चाक जर ट्रॅक्टरचा असेल आणि एक चाक बैलगाडीचा असेल तर तो रथ असा डामाडोल होईल म्हणजे पूर्णपणे. तर हा याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम असतो. आणि ज्यावेळेला अशा पत्रिका येतात म्हणजे तर त्यावेळेला मग त्याच्यावरती उपाययोजनासुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 100% आहे आणि खूप स्ट्रॉंग स्वरूपाची आहे. म्हणजे ज्यावेळेला विवाहाच्या उत्तर असं असेल की विवाह तुमचा वारंवार करावा लागतो आहे किंवा सौख्य मिळत नाही, तर त्याच्यामध्ये दशमहाविद्या यंत्र आहे की त्याच्याने हा तुमचा 2nd, 3rd मॅरेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि जे स्टेबल मॅरेज आहे ते स्टेबल मॅरेज तुमचं होऊ शकतं आणि कंटिन्युटी तुम्हाला लाभू शकते. फक्त तसे योग तुमच्या कुंडलीमध्ये असायला पाहिजे. दुसरा फॅक्टर असा असतो की समजा एकच विवाह होणार आहे आणि मग पुढे दुसऱ्या विवाहामध्ये सक्सेस आहे, तर डेफिनेट त्याच्यामध्ये कुंभविवाह, विष्णुविवाह या प्रकारचे विधी केले जातात. आणि ज्यावेळेला असं आहे की फक्त प्रीती षडाष्टक योग आहे आणि मंगळामुळे प्रॉब्लेम येतो आहे, तर मग त्याच्यामध्ये प्रॉपरली मांगल्य सिद्धीचं मंगळ यंत्र आहे, तर ते आम्ही वापरायला सांगतो. नागनागिन जोड वापरायला सांगतो. ज्याला मंगळ असतो त्याला पोवळं वापरायला सांगतो. किंवा जी व्यक्ती आहे की ज्याला मंगळ नाही आहे
त्याला कॅट आय किंवा रुबी रत्न वापरायला सांगतो. या गोष्टीचा पूर्णपणे इफेक्ट त्याच्यावरती होतो. आणि दुसरं एक याच्यामध्ये की हे काही वर्ष हे राहतात आणि एकदा त्यांना संतती झाली ना की संततीच्या नंतर हे दोष 50-70% कमी येतात. किंवा असं होत असेल की दोघंही एकमेकाला हॅबिच्युअल होतात आणि त्याच्यामुळे मग त्यांचे हे ताणतणाव निघून जात असतील. परंतु जो मुलगा होतो त्याच्यामध्ये प्रशांतजी 99% मंगळ असतो. आणि मग तो मुलगा मोठा व्हायला लागल्यानंतर त्याचं वागणं बघून जर वडिलांना मंगळ असेल, म्हणजे त्याच्या वडिलांना मंगळ असेल तर बायको म्हणते तू अगदी बापाच्या पावलावर पाऊल ठेवून आहेस. आणि आईला मंगळ असेल तर तो म्हणजे नवरा म्हणतो की तू तुझ्या आईसारखंच वागतो. तर ह्या घटना वारंवार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं मंगळ क्री मंगल असा आजचा आपला विषय आहे. मला असं माहिती आहे की या सगळ्या संदर्भात खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहेत. खरं तर ब्रेकची वेळ होती आहे, पण तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता सरांचे क्रमांक सेंटरवरती जे काही त्यांचे आहेत ते सुरू आहेत स्क्रीनवरती, ते नंबर तुम्ही टिपून घ्या आणि तुम्ही निश्चितपणानं सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. मंगळ करी मंगल या विषयावरती आपण चर्चा करतोय. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, मंगळाविषयी तुम्ही माहिती देताय. सगळ्यात महत्त्वाची असते आर्थिक परिस्थिती प्रत्येक माणसाची. यामध्ये मंगळ ग्रहाचा काय रोल असतो? आज म्हणजे ह्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या विषयावरही प्रकाश पडेल की मंगळावर फक्त संसारी जीवन डिपेंड नाही आहे, तर आर्थिक सक्षमता ही सुद्धा मंगळाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं की संपत्ती हा मंगळाचा भाग आहे. तर जसं आर्थिक याच्यामध्ये बघायला जायचं तर मंगळाचा विचार म्हणजे ज्यावेळेला दोन लोक पार्टनरशिप ॲग्रीमेंट करतात किंवा जॉईंट व्हेंचरमध्ये काम करतात त्याच्यावेळेला सुद्धा पत्रिका बघितली जाते की आमचं पार्टनरशिपमध्ये किंवा जॉईंट व्हेंचरमध्ये पटेल का, आम्हाला फायदा होईल का. तर त्यावेळेला सुद्धा मंगळाचा विचार करायला लागतो. मंगळ ग्रहावरूनच त्यांची पार्टनरशिप टिकेल किंवा जॉईंट व्हेंचर चालेल की नाही याबाबतचं ॲस्ट्रॉलॉजर पूर्णपणे मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आर्थिक परिस्थितीमध्ये मंगळाचा इतका भाग आहे की तुम्ही करोडपती व्हायचं असेल तरी तुम्हाला मंगळच करू शकतो. आणि उद्या तुम्ही रोडवर आले तर रोडवर आणण्याचं कामसुद्धा मंगळच करू शकतो. या दोन्ही गोष्टी मंगळावरती पूर्णपणे डिपेंड आहेत. म्हणजे आणि आर्थिक परिस्थितीमध्ये एक प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे की कायम प्रत्येकाची शंका असते किंवा प्रत्येकाचं हे असतं की आमच्याकडे ना पैसेच टिकत नाही. तर पैसे टिकत नाही ह्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याला सर्वात सोपा उपाय व्यावहारिक हा आहे की तुम्ही वेल इन्व्हेस्टमेंट करा. वेस्ट मनी टाळा तुम्ही आणि बेस्ट इन्व्हेस्ट करा. पण बेस्ट इन्व्हेस्ट कुठे करायची, तर बेस्ट इन्व्हेस्ट तुम्हाला मंगळावरूनच मिळू शकते. माझी प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती आहे की खालचे जे नंबर आहेत ना या नंबरवर कॉलिंग करण्यापेक्षा तुम्ही तुमची पत्रिका पाठवा आणि तुमचा मंगळ इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत कसा आहे ते तुम्ही विचारा. त्याच्यामध्ये मग ती गोल्डमध्ये आहे, भूमीमध्ये आहे, शेअर्समध्ये आहे, पर्चेसिंगमध्ये आहे का डिमेटमध्ये आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला यथार्थ मार्गदर्शन मी करू शकेन. कारण तुम्ही कॉल करता परंतु त्याच्यावरती बोलणं होत नाही म्हणजे कारण कॉलची संख्या भरपूर असते. तर व्हॉट्सअपला तुम्ही पाठवलं तर 100% त्याचं ॲन्सरिंग करू शकतो. आणि तुमचा जो वेस्ट मनी टळला आणि तुम्ही बेस्ट इन्व्हेस्ट केली तर 100% तुम्ही श्रीमंत व्हाल आणि त्याचा सर्वात जास्त आनंद मला होईल आणि आजचा आपला एपिसोडसुद्धा सक्सेस होईल. नक्कीच. मंगळ ग्रह मंगल करण्यासाठी ऑस्ट्रोलॉजीमध्ये शेवटची काही सेकंद माझ्याकडे आहेत. मला उपाय जाणून घ्यायचे आहेत. काय उपाय असतील? मंगळ हा सदैव मंगलच असायला पाहिजे आणि तो मंगल करण्याकरता सर्वात सुंदर असं आहे की जे गणपतीचं नाव आहे मंगळमूर्ती, ते गणपतीने मंगळावरनं धारण केलेलं आहे. म्हणजे मंगळावरती प्रभावित होऊन त्यांनी ते स्वतःचं नाव मूर्ती ठेवलेलं आहे. तर गणपतीची कुठलीही उपासना याला लाभदायक होते. याच्यामध्ये विशेष करून चिंतामणी ग्रंथाचं तुम्ही पारायण केलं तर ते लाभदायक होतं. मंगळाची सिद्धपीठं आहेत. उज्जैनला मंगलनाथ म्हणून मंगळाची प्रॉपरली रेषा आहे की जिथे मंगळाचा जन्म झाला त्या ठिकाणची यात्रा करावी. महाराष्ट्रामध्ये अंमळनेरला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सिद्धपीठाची यात्रा करू शकता. या यात्रेनंतर सुद्धा तुमच्या मंगळाच्या बाबतीमध्ये खूप बदल होतात. तुम्ही नागनागिट जोड पूजनामध्ये ठेवू शकता, त्याच्याने तुम्हाला पूर्णपणे फायदा होऊ शकतो. स्वस्तिक म्हणून एक यंत्र येतं, त्या स्वस्तिक यंत्राने तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की विनायकी चतुर्थीचा उपास हा तुम्ही करू शकता. मंगळवार आणि प्रदोष ज्या दिवशी एकत्र येतो त्याला भौमप्रदोष म्हणलं जातं. तर तो भौमप्रदोष साधारण वर्षातून 6 किंवा 7 येतात. त्या भौमप्रदोषचा उपास तुम्ही केला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला मंगळाचा मंगलकारी फायदा मिळू शकतो. आणि त्याचबरोबर म्हणजे की जसं यंत्रांच्या बाबतीमध्ये मंगलसिद्धी यंत्र आहे, स्वस्तिक यंत्र आहे की त्या यंत्रांचा वापर करून तुम्ही मंगळावरती पूर्णपणे म्हणजे मंगलमय स्वर प्राप्त करू शकता. तुम्ही हल्ली कासवाची जी रिंग घालता बोटामध्ये, ती कासवाची रिंगसुद्धा मंगळाचीच आहे. त्याच्याने सुद्धा चांगल्यापैकी फायदा होतो. एक गुंजा नावाचं तुम्हाला माहिती असेल तर छोटं फळ येतं, ती गुंजा तुम्ही स्वतःच्या जवळ बाळगून त्याच्यामध्ये फायदा करून घेऊ शकता. एक काळी हळद येते, त्याच्याने फायदा होऊ शकतो. वास्तूमध्ये नागवेलीचा वेल म्हणजे आपल्या खायच्या पानाचा वेल तो लावल्यानंतर सुद्धा
सुद्धा तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप फरक पडतो. इवन दो तुमच्या मांगलिक म्हणजे की मंगलमय होण्याकरता सुद्धा त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होतो. असे अनेक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये उपाय आहेत. याच्यामध्ये प्रॉपरली चिंतामणी सिद्धीमध्ये एक पवळं म्हणून रत्न येतं, जे धारण करून त्याचा तुम्हाला विशेष करून फायदा होऊ शकतो. आपल्याकडे ते उपलब्धसुद्धा असतं आणि त्याचा तुम्हाला निश्चितपणे तुम्ही अनुभव घ्यावा असं मला वाटतं. आणि जे काही मंगळाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये शंका असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये नक्की मंगळ कसा आहे, तो कसा मंगलकारी होऊ शकतो तुमच्याकरता किंवा त्याचा तुम्ही किती जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता, त्याच्याकरता नक्की खालच्या नंबरवरती तुमची पत्रिका किंवा फोटो, जन्माचे डिटेल्स आहेत ते तुम्ही मला फॉरवर्ड करा. डेफिनेटली मी तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करेन आणि हा मंगळ तुमच्या आयुष्यामध्ये मंगलकारी झाल्यानंतर खूप आनंदमय असं तुमचं आयुष्य असेल. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांनी केलेलं आहे. तरीही काही शंका असतील तसं आत्ता जसं सरांनी सांगितलं की त्यांना तुम्ही तुमची पत्रिका व्हॉट्सअप करू शकता, तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळेल. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. श्री गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री साईनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.